आपण यांना पाहिलेले. कृपया बसून घ्यायचे आता आपण सर्वांनी. या ठिकाणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय किरणजी जोशी यांनी त्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकारांनी आयुष्यात बॅलन्स कसा साधावा हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे काम आणि जीवन, वेग आणि अचूकता आणि सत्य आणि संवेदना, पण या गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला बॅलन्स साधता येणं अत्यंत गरजेचं आहे. पण आपला प्रॉब्लेम काय माहितीये, आमच्या डोळ्यासमोर हेडलाईन, हातात कॅमेरा, डोक्यात डेडलाईन आणि मागे संपादकाचा फोन. आता बॅलन्स साधणार तरी कसा? पण हे व्यक्तिमत्व आज जे आपल्या समोर आहे ते आज आपल्याला बॅलन्स कसा साधायचा हे नक्कीच शिकवणार. ब्रेकिंग न्यूज कव्हर करताना बीपी वाढतं, डेडलाईन पळताना झोप उडते, टीआरपीच्या मागे धावताना मन थकतं. पण आज थांबा, आज श्वास घ्या, कुठेही हलू नका आणि जागचं उठू नका, कारण मन शांत करायला आता येत आहेत. कॅमेरा डाऊन, पेन डाऊन, टेंशन डाऊन, दिल थाम के बैठिए, आंखें खोल के रखिए और कानों में प्राण लाकर कान से सुनिए, गौर से सुनिए. गौर गोपाल दास जी, मानसिक स्वास्थ्य के मास्टर, मन के डॉक्टर और जीवन के इंजीनियर माननीय श्री गौर गोपाल दास जी. नमस्कार. हरे कृष्ण. नमस्कार. मला वाटतं तुम्हाला बघून तुम्हाला आनंद झालेला नाही तेवढा. नमस्कार. अजूनही काही आनंद झालेला वाटत नाही. नमस्कार. आता कसं बरं वाटतं, असं जोरदार आवाज झाला की त्यांनी कसा जोरदार आवाज केला. एवढं चांगलं इंट्रोडक्शन मला आजपर्यंत कोणीच दिलेलं नाही. जोरदार. सर्वप्रथम मराठी पत्रकार संघाचे मनापासून आभार. विशेष करून किरण जोशींचे मनापासून आभार. आवर्जून येतात. मागच्या वेळी कार्यक्रमाला बोलवलं होतं पुण्याला, आवर्जून येऊन निमंत्रण देतात, विनम्रपूर्वक सम्मान करून, आणि ते प्रेमाने आणि सन्मानाने बोलवतात. मग ते नकार देणार नाही का? आले म्हटलं नक्की येणार, आणि पत्रकारांसाठी नक्की येणार. त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू भगिनींचा देखील हार्दिक आभार आणि मनापासून आभार. कारण काय आहे ना, तुमची जिथे चूक होते तिथे सगळे तुम्हाला ट्रोल करतात. किती लोकांना याचा अनुभव आहे? पण जेव्हा चांगलं होतं ना, कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही. किती लोकांना याचा अनुभव आहे, नाही का? म्हणून कमीत कमी एक दुसऱ्यांसाठी तरी टाळी वाजवूया. दुसऱ्याचं कोणी टाळी वाजवत नाहीये, इतर कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजवत नाहीये. मग कमीत कमी पत्रकार बंधू भगिनी तरी एक दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवत, नाही का? किती महत्वाचं आहे ते. म्हणून ना, कधी कधी स्वतःचीच पाठ थोडी थोपायची. दुसरं कोणी येणार नाही, दुसरं कोणी एन्करेज करायला, प्रोत्साहित करायला येणार नाही. म्हणून स्वतःची जबाबदारी, स्वतःला प्रेरित ठेवायची जबाबदारी स्वतः घेणं फार महत्वाचं आहे. कारण दुसऱ्याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल दिला ना की आज ते हे बटन दाबणार, दुसऱ्या दिवशी ते बटन दाबणार. आपण आपल्याप्रमाणे जगूच शकत नाही. त्यांचे जे बटन चालतात ना त्याच्याप्रमाणे आपण जगत असतो, नाही का? पण ना, मला सगळ्यात अरे वा धन्यवाद, कोणतं आहे वाजवतो, त्यांना फार फार पटलं ते. कोणीतरी त्यांचा रिमोट आत्ता बसून दाबतोय. क्षमा साहेब. बोललेला तुमचं काय? मला नेहमी मी उचकाळत पडतो की कुठल्या भाषेत बोलायचं, कारण मी मराठीत तेवढंसं बोलत नाही. माझे विचार इंग्रजीमध्ये असतात, मी बोलतो इंग्रजीमध्ये, माझं सगळं कॉन्टेंट इंग्रजीमध्ये. आणि एखादा असा प्रसंग येतो जिथे मराठीत बोलावं लागतं, मग तिथे मराठीत बोलायचं म्हणजे केवढी मोठी अडचण आहे ती. कारण इंग्रजीमध्ये जर विचार करत असाल तर त्याचा शब्दशः अनुवाद करत करत ते तुम्हाला बोलावं लागतं. म्हणजे मराठीत विचार नाही, तिथे इंग्रजी, तिथे मराठी, आणि तिथे कधी कधी गडबड होऊ शकते बरं का.
एका नुकत्याच लग्न झालेल्या माणसाला कोणीतरी विचारलं, या मराठी वाक्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करा. तो म्हणाला, काय बरं मराठी वाक्य काय? आयुष्यामध्ये दुःख ना नेहमी आपल्या सोबत असतं, सुख मात्र येत जात राहत. त्याने काय म्हणावं, आयुष्यात बायको नेहमी आपल्या बरोबर राहते, गर्लफ्रेंड येत जात राहते. बदडून काढलं पाहिजे त्याला. पण मी म्हटलं की बाबा अशी रिस्क घ्यायला नको. अनुवाद करता करता काही चुकलं, दुसरे कोणी समोर बसले असते ना ते विसरून जातील. पत्रकार बसलेत सगळे समोर, चूक झाली ना कुठे काही, उद्या हेडलाईन्स. जगप्रसिद्ध वक्त्याने स्वतःच्या चुकीमुळे घेतली स्वतःचीच विकेट, अशी हेडलाईन उद्या सकाळी. तर अशी रिस्क घ्यायला नको बाबा. म्हणून जितकं होऊ शकेल मराठीत बोलूया, जितकं होऊ शकेल बघूया ना. भाषेचं महत्व नसतं, आपला संदेश समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. मी खाली येऊ का? चालेल ना? नको नको, स्टेजवर कशाला, तिथे एकटे पडतो आपण. स्टेज म्हणजे एकटे पडण्याची जागा. इथे बघा किती लोक आहेत. आयुष्यातही असे एकटे पडू नका. इथे बसून एकटे पडू नका. एकटे पडलात ना, कोणी नाहीये तुमच्यासाठी तिथे. इथे या, नाती करा, मित्रता करा, स्पर्धा नको. एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मराठी पत्रकार संघाचं हे ब्रीद वाक्य असलं पाहिजे. स्पर्धा नाही, कारण तुमच्यासाठी दुसरं कोणी येणार नाहीये. एक दुसऱ्यासाठी जर आपणच स्वतः राहिलो नाही तर कसं काय चालणार ना. म्हणून तिथे ना एकटे पडतो. तुम्ही का म्हणाला मला खाली नाही यायचं? एकटं पडलो मी तिकडे एवढं. आणि ना आयुष्यामध्ये यशप्राप्ती जी असते ना, सक्सेस, ती स्टेज सारखी असते. जितके तुम्ही वर जाता तितके एकटे पडता. कारण कोणावर विश्वास ठेवायचा हे फार अवघड. आजच्या जगामध्ये कोणावर विश्वास ठेवायचा, कुठल्या वर्तमानपत्रावर विश्वास ठेवायचा, कुठल्या पत्रकारावर विश्वास ठेवायचा, कुठल्या टीव्ही चॅनलवर विश्वास ठेवायचा, सत्य कुठे, विश्वास ठेवायचा कोणावर हेच कळत नाही हो. आणि जितकी तुम्ही वर जाता ना, यशप्राप्ती करता, सक्सेसफुल होता, फार लोनली होतं ते, एकटे पडता. कारण सगळे फक्त तुमचा उपयोग करायला येतात, तुमच्यासाठी कोणी नसतात. मी 30 वर्षांपासून बोलतो, कोणी एक माझ्याकडे फोटो खेचायला आलं नाही, फोटो घ्यायला. आज सगळे सेल्फी घ्यायला येतात. मुली तर आधी, गुरुजी. आणि अगदी प्रामाणिकपणे त्यांनी पाहिलेत व्हिडिओ, प्रामाणिकपणे येतात, पण ते त्यांच्या पद्धतीने म्हणतात एक सेल्फी द्या. आजकाल जमाना फार बदललाय बघा. आणि सगळे मुलं असा त्यांचा द्वेष माझ्याप्रती, ते मागे लागतात, ते कोणी भाव देत नाही. आणि ते टकल्यांकडे मुली सेल्फी करायला लागतात. जमाना बदललाय खरंच. साधूंचा धंदा फार चांगला चालू आहे, खरंच सांगतोय. नाही ग, झोप नाही येत बघा. 30 वर्षांपासून कोणी नाही, आज सगळे. मला नेहमी हा प्रश्न असतो, लोक माझ्याकडे फोटो काढायला येतात की माझ्या चांगला जो वेळ आहे, आत्ता सगळं चांगलं चालू आहे ना, ते सेल्फी माझ्यासोबत नाही काढत आहे, माझ्या उत्कर्षासोबत काढतायत. तो उत्कर्ष बदलला ना, कोणी एक ढुंकून देखील पाहणार नाही माझ्याकडे. म्हणून मी म्हणतो, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे. खरंच की अचानकच सगळेच लोक. म्हणून ना एकटे पडून चालणार नाही. जितके आपण तिथे असतो
ते एकटेपणाचा जो अनुभव आहे तो वाईट आहे. म्हणून एकत्र राहणं, खाली उतरून येणं, संबंध जोडणं, एक दुसऱ्याशी सहकार्य करणं. स्पर्धा असतेच, सगळ्यांना पुढे जायचंय, कोणाला नाही पुढे जायचंय. इथे बसलेला प्रत्येक पत्रकार हाच विचार करतो की मलाच सगळ्यात मोठा पत्रकार व्हायचं. कोणाला कोणाला असं वाटतं? त्यांनी बोलला नाही, ज्यांचे हात नाहीयेत वर त्यांना काय वाटतं मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. चालू झाला आणि इथे नेटवर्क नाहीये मोबाईलला. कोणाला नाही. प्रत्येक वर्तमानपत्राला, प्रत्येक मीडिया हाऊसला सगळ्यात मोठा मार्केट शेअर, टीआरपी पाहिजे. आहेच की होते सगळं. पण ते सगळं करताना ना, स्पर्धा ठीक आहे, ते सगळं करताना जर आपणच पत्रकार एक दुसऱ्यांसाठी सहकार्य केलं नाही आणि हातामध्ये हात घालून असं एकत्र उभे राहिलो नाही ना, तर कोण उभं राहणार आहे आपल्यासाठी? म्हणून खाली उतरून यायचं, इथे लोकांसोबत यायचं, इथे सहकार्य करून नाती जोडायची, मैत्री करायची. स्पर्धा ती वर्तमानपत्रांची, इंडिव्हिज्युअल लोकांची स्पर्धा नाहीये. तुम्ही दोघे मित्रच आहात की, तुम्ही आताही मित्रच आहात की. फक्त हा इथे तो इथे किंवा ही तिथे ती तिथे म्हणून ती मैत्री गेली का? का बरं नको होती मैत्री जायला? बॅलन्स, स्ट्रेस फ्री लाईफ, हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लोक असले पाहिजे. कारण कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या हातामध्ये नसतात. तुमच्यापैकी ते किती लोक शाळेमध्ये गणितात फार चांगले होते, मॅथ्स मध्ये? अरे वा वा. किती लोक एकदम डब्बू, एकदम बेकार, गणितात? किती लोकांना काही फरक पडला नाही. काय फरक? गणित. हा बापरे. एकदा ना एक टीचर एका वर्गात आली आणि मुलांना म्हणाली, एक ना जहाज डुबतंय, एक बेडूक. काय ओरड? ऑडियन्स मस्त आहे, मजा आली ऑडियन्स. एक जहाज डुबतंय, एक बेडूक ओरडतंय आणि बटाटे ना 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांग? एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रश्न परत रिपीट करता का? ती म्हणाली, एक जहाज डुबतंय, एक बेडूक ओरडतंय, आधीच येते, आणि बटाटे 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांग? तो म्हणाला 32 मॅडम. ती म्हणाली, एकदम परफेक्ट म्हणाला, एकदम बरोबर आहे, 32च आहे मी. पण ते उत्तर कसं मिळालं तुला? तो म्हणाला, माझी बहीण आहे ना, ती 16 वर्षाची आणि ती हाफ मॅड आहे. बत्तीस ना, फुल मॅडच विचारतो. जहाज, बेडूक आणि बटाटे याचा काही संबंध आहे का वयाचा? मी ना इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि इंजिनिअरिंग केलं असल्यामुळे माझ्या आयुष्यातले जे काही उदाहरणं वगैरे देतो मी, कित्येक वेळा गणिताद्वारे देतो. गणितामध्ये आता मराठीत होतं की नाही मला माहित नाही, इंग्रजीमध्ये पाय म्हणून असतं. पाय असतं ना, मराठीत पायच म्हणतात ना. हा, पायची किंमत किती कोणाला सांगता येईल? सांगा सर. तुम्ही बोललात शेवटी आधी सांगते एकदम 3.14. वा वा. हा बरोबर, 3.10 22/7 काय 3.14 किती किती 1/8 किती दाखवतो आपण. आणि त्या पायाला ना आपण काय म्हणतो माहितीये गणित मध्ये? कॉन्स्टंट. का माहितीये का? कारण त्याची किंमत आपण बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात त्या कॉन्स्टंट असतात. तुम्ही निवडलाय ना हा पेशा, मग याच्या बरोबर काही पाय येणारच, ह्या बरोबर काही पायी येणारच. त्या पाय म्हणजे रात्र अपरात्री जागे राहणं, कधी कुठे बोलवलं लगेच जाणं, राजनीतिक, सामाजिक, आर्थिक दबाव, प्रलोभन, त्याबरोबर हे सगळे पाय येणारच. तुम्हाला काय वाटलं मी निवडलं त्याच्याबरोबर काही नाही येणार? पाय हा येणारच. आणि पायाला बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या भिंतीवर जाऊन डोकं आपटण्यासारखं आहे.
भिंतीवर जाऊन डोकं आपटल्याने भिंत हलत नाही हो, डोक्याला इजा होते. जे बदलू शकत नाही त्याला नितांत बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात इजा करणारी गोष्ट आहे ती. आपलं मानसिक स्वास्थ्य का खराब होत असतं? कारण आपल्या ज्या हातात नाही ना त्याच्यावरच आपण फोकस करून नेहमी डोकं मारत असतो तिथे भिंतीला. भिंत कधीच हलत नाही, एकाच कंडिशन मध्ये हलते ती. एक माणूस आला माझ्याकडे आणि तुम्हाला विचारतो, गुरुजी काय जास्त पॉवरफुल आहे सांगा, 15 लिटर दूध की 200 ml वोडका? म्हटलं अरे बावळाटा, असा प्रश्न विचारतोस गुरुजींना? तो म्हणाला नाही सांगा ना. मी म्हटलं 15 लिटर दूध. तो म्हणाला चुकीचं उत्तर आहे. कसं काय? 15 लिटर दूध तुम्ही प्यालात, तिथे जाऊन लाथ मारा, हात मारा, डोकं मारा, भिंत हलेल का? 200 ml वोडका प्या आणि जिथे उभे आहात तिथेच उभे राहा, भिंत आपोआप हलायला लागेल. काय त्याचं लॉजिक? काय त्याचं लॉजिक? म्हणून पाय आहे ना भिंतीसारखा आहे मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो. जे हातात नाही ते मनात ठेवू नका. जे हातात नाही ते मनात ठेवू नका, कारण जे हातात नाही ते मनात ठेवलं की जे हातातलं आहे ना तेही निसटून जात. आणि म्हणूनच या इक्वेशन मध्ये एक आहे पाय. काही करू शकत नाही. डेडलाईन, कॅमेरा, रात्र अपरात्री जाणं. नवरा म्हणतो काय कशासाठी? मी आहे ना इथे, पण हे काम आहे. बायको म्हणते मला वेळ देत नाही तू, पैसे देतो ना. लग्न काय पैशांसाठी केलंय? तुमच्यासाठी केलं. आणि तुम्हीच तिकडे. पाय ना पाय, त्या पायमुळे डोकेदुखी करून घ्यायची. आज इथून जाताना हे अगदी मनामध्ये असं लिहून जा. बाकी काही घेऊन गेलात नाही घेऊन गेला त्या लेक्चर मधला काही फरक पडत नाही. जे पाय आहे 3.14 आयुष्यातले आपले पाय काय काय आहेत हे शोधून काढा आणि स्वतःला सांगा हे माझ्या हातात नाही, याच्यावर मी माझं डोकं आदळणार नाही. त्या इक्वेशन मध्ये पाय शिवाय ना एक एक्स असतो. माहिती तुम्हाला एक्स? हो ना. आता आजकाल एक्स म्हटलं की मुलांना दुसरंच काहीतरी आठवतं त्यांना, माहितीये का? नाही मुलींना पण. हो सर, असं कसं तुम्ही? मी म्हटलं फक्त मुलांना का? अहो मुलांना मुलींना ते गृहीत आहे. आता काय एवढंच असं सांगू का? मुलींना बरं का? अहो पण एक लग्न झालेल्या माणसाची एक्स आणि बायको समोर समोर आली तर काय टेन्शन त्याला. म्हणजे डोळे तिकडेच जात आहेत नेहमी. तीच होती माझी प्राणसखी, ही डोकेदुखी. प्राणसखी ही डोकेदुखी. असं विचार करतो प्रत्येक वेळा. बायकोने एक समोर समोर काय म्हणतो? तू गाणं गातो तू मनामध्येच, जोरात नाही म्हणत, मनातच गाणं गातो. चाहा था क्या पाया है क्या हमने देखिए दिल में मगर जलते रहे चाहत के दिए तेरे लिए. किती लोकांना असं गाणं आलंय? हात वर करू नका, हात वर करू नका. कॅमेरा सगळे चालू आहे. बायकोकडे क्लिपिंग गेली ना. गंमत दुसरी गोष्ट आहे. पण एक्स ना व्हेरिएबल म्हणतात त्याला इक्वेशन मध्ये. व्हेरिएबल म्हणजे जे आपल्या हातामध्ये आहे, जे आपल्या हातात आहे, जे आपल्या हातात आहे त्याच्यावर फोकस करून मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. त्याच्यावर फोकस करून आपला स्ट्रेस जरा कमी होतो. स्ट्रेस सगळ्यांना आहे.
तुम्ही पत्रकार नसला असतात, तुम्ही असे साधू झाले असतात ना, साधूंना पण स्ट्रेस असतो. लोक देतात स्ट्रेस. आम्ही काय हिमालयामध्ये बसलेले साधू नाहीत ना, शहरामध्ये राहणारे साधू. सगळ्यात जास्त स्ट्रेस देतात पत्रकार. अचानक येतात, या इलेक्शन मध्ये कोण जिंकणार आहे सांगा. अरे मी कसा सांगू, मी कसा सांगणार. मी काय नेता आहे, मी काय अॅनलिस्ट आहे, मी काय कोण तो प्रशांत किशोर कोण इलेक्शन अॅनलिस्ट कोण किशोर ना, प्रशांत. मी काय प्रशांत किशोर आहे. आता तर पार्टी झाली त्याची, पण आधी तर अॅनालिसिस करायचा ना इलेक्शनचा. मी कसं सांगणार हो. पत्रकार बंधूंना बघितलं थोडं मराठीत तरी प्रश्न विचार, पण असे प्रश्न ज्याचा का मला काही अंदाजच नाही, काय उत्तर देणार मी, नाही का. अरे बापरे, काय करणार हो, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे ना काही ना काही, नाही का. म्हणून पायवर फोकस करण्याऐवजी एक्सवर फोकस करा. सगळे म्हणतात गुरुजींनीच सांगितलंय. बरोबर ना भारती मॅडम, गुरुजींनीच सांगितलंय. ऐकावंच लागेल. गुरुजींनी सांगितलं एक्सवर फोकस तो एक्स काय आहे, नाही का. तो एक्स काय आहे आपल्या पत्रकारितेमध्ये, तो सत्यनिष्ठता आहे ती. आपण ना सगळे कठपुतली होऊन बसलोय. तो पत्रकारिता राहिलेलीच नाही. म्हणून म्हटलं ना सुरुवातीला, सत्य कोणाचं आहे मला माहितच नाही. तुम्ही जेव्हा सुरू केलं याच्यासाठी सुरू केली होता का तुमचा प्रवास. पत्रकारितेमध्ये जेव्हा तुम्ही आलात, तुम्ही याच्यासाठी प्रवास सुरू केला होता की कोणाच्या तरी हातात मध्ये कठपुतली बसून जसं ते सांगतील तसं लिहायचं, सत्य लिहायची गरज नाहीये. याच्यासाठी आलो का आपण. नाही. मग आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायची गरज नाहीये का. आपण ना पैसे मिळतात, आपल्याला जरा प्रसिद्धी मिळते, आपल्याला प्रमोशन मिळतात, आपल्याला सिनियर पद मिळतं, आणि त्याच्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपण हा प्रवास सुरुवात कशासाठी केली हेच विसरून जातो. आय एम काइंड ऑफ स्टार्टेड की हे सगळं येताना आपण कशासाठी हे केलं. मी पत्रकार झालो सत्य बोलण्यासाठी. निरपेक्ष सत्य, सापेक्ष सत्य नव्हे, निरपेक्ष सत्य बोलण्यासाठी मी पत्रकारितेमध्ये आलो होतो. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता. तुम्ही वामपंथी असाल किंवा दक्षिणपंथी असाल, तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल, तुम्ही ह्या पार्टीचे असाल किंवा त्या पार्टीचे असाल, तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, तुमचे गुरु हे असतील किंवा तुमचे कोणी गुरु नसतील, एकदा त्या हुद्द्यावर बसलात की हे सगळे पूर्वग्रह गटारीत जायला पाहिजेत. हे सगळे पूर्वग्रह गटारीत गेले पाहिजेत. कारण पूर्वग्रहाने लिहिलेले तुमचे सगळे वृत्त आणि न्यूज ते पूर्वग्रहित आहेत, सगळे बायस्ड आहेत, सगळे पार्टी बायस्ड, रिलिजन बायस्ड, एथिइझम बायस्ड, गुरु बायस्ड, सगळे बायस्ड. मी वाचतो म्हणतो हे काय आहे, काय झालं या देशाला, काय झालं या लोकांना, का सत्य बोलत नाही हे लोक. आणि मग उत्तर मिळतं, मलाच माझं उत्तर मिळतं. तयार उत्तर ऐकायला मलाच माझं उत्तर मिळतं मित्रांनो. आणि ते उत्तर म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला रिअल वर्ल्ड म्हणतो. आपण रिअल वर्ल्ड मध्ये जगतो. इथे आपल्या गरजा असतात, परिवार असतो, पैशाची गरज असते, लोनचे EMI क्लिअर करायचे असतात. सत्य बोलून EMI जात नाही, सत्य बोलून नोकरी जाते. नाही का. सत्य बोलून EMI जात नाही, तो सत्य बोलून नोकरी जाते. भीती वाटते तोंड उघडायला.
नोकरीच जात नाही. कधी कधी मराठीत, मला मराठी कम माझी तेवढी चांगली नाही पण इंग्रजीमध्ये थ्रेटला काय म्हणतात मराठीला? थ्रेट इज धोका. धोका, कधी कधी धोका. पैसे दिले, नोकरी दिली, पण धोका. हे सगळं म्हणजे मला स्वतःलाच माझ्याच प्रश्नाचं उत्तर मिळतं की असे का झालं हे सगळं, का झालं हे सगळं असं, जिथं लोक स्पष्ट असे उभे राहून अस्खलित मराठीत सत्य बोलायचे. का असं सगळं झालं? कारण हे ते जितकं सत्य आहे हेही सत्य आहे. आलं लक्षात ना? एम आय मेकिंग सेन्स? नाही का? ते जितकं सत्य बोलायचं, जितकं सत्य आहे ही वस्तुस्थिती देखील तितकीच सत्य आहे. मग आपण काय करायचं? कसा मार्मिक प्रश्न आहे नाही का? सोड, थांबू आता इथे, तुम्हीच उत्तर शोधा. पुन्हा एक स्टडी की सांगू काय आणखी एक? खूप सांगू सर? थँक्यू सर. तुम्ही एवढं सांगा म्हणून मला प्रोत्साहित केलं. टाळ्या वाजूयात का सरांसाठी एकदा? सांगा उत्तर बरं का. मला कसं वाटतं ना, पाय जे आहे ते आपल्या हातात, EMI आपल्या हातात नाहीये. ती नोकरी आपल्याला गरजेची आहे, ते पैसे आपल्याला गरजेचे आहे, तो प्रमोशन आपल्याला गरजेचा आहे. प्रॅक्टिकल राहणं फार महत्वाचं आहे. आदर्शवादी होऊन झाले ना, आदर्शवादी असे फार कमी लोक असतात लोक तसे, पण मग आपण पाहिलं त्यांचं काय होतं नाही. सर कसे हसता हो तुम्ही, असं एकदम मार्मिक हास्य एकदम. हिंदीमध्ये म्हणतात दुखती रग पे हात रख दी मैंने. कुठेतरी असं सेन्सिटिव्ह मुद्दा काढला नाही का? काय करायचं? असं आदर्शवादाने जगता येत नाही म्हणून व्यावहारिक व्हायला लागतच. आणि व्यवहारामध्ये सत्य नेहमी चालत नाही. मग काय करणार? एक्सवर फोकस करायचं. हा पाय. व्यावहारिक आयुष्यामध्ये हे सगळं करावं लागणार. ह्याचे काही इथे दोन मतं नाही आहेत, कोणाचीच नाही आहेत. लोक घाबरतात असं स्टेजवर येऊन हे सगळं बोलायला. का घाबरायचो? तुमची आयुष्य आहे ती, आणि तुमच्याशी रेलेव्हंट आपण जर बोललो नाही तर किती भाषण देऊन गेलं तर त्याचा उपयोग काय आपल्या आयुष्याला? म्हणून हा जो एक्स आहे ना, त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो आणि इथेच माझ्या 4 शब्दांना, 4 नाही फार जास्त झाले. मला माहित नाही 4 शब्द कुठून आले मराठीत. 4 शब्द म्हणतात आणि 4000 बोलून जातात. मी 4 लाख बोलतो. 4 शब्द, माझ्या 4 शब्दांना विराम देतो मी. एक गोष्ट सांगतो. एक गृहस्थ होते, वयस्कर होते, 70चे. मुलगा अमेरिकेला होता, पैसे होते चांगले, म्हणून त्यांनी एक नवीन घर विकत घेतलं. एकदम पॉश एरियामध्ये, एकदम शांत जागा, अशी छान बंगला, एकदम शांती सगळीकडे. म्हटलं ही इथे जाऊन राहायचं म्हणजे छान आहे ना. रिटायर्ड लाईफ म्हणजे असं शांत जगायचं, बायको नाही, कोणी नाही, एकटेच ते. नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला, सामान तिथे आलं, राहायला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, इतका आवाज. बाहेर येऊन पाहिलं, सगळे लहान लहान मुलं क्रिकेट खेळतात आणि जोर जोरात आवाज करून दिवसभर नुसता क्रोश. त्रस्त झाले ते. शेजाऱ्यांना विचारलं, असं रोजचं आहे काय? रोजचं, दिवस रात्र. पुढच्या दिवशी सगळ्या मुलांना घरी बोलवलं, सगळ्यांना लिंबू सरबत करून दिलं आणि म्हणाले सर्वात प्रथम ना मला मुलं फार आवडतात. दुसरी गोष्ट, मला क्रिकेट खेळणारी मुलं फार आवडतात. तिसरी गोष्ट, मला दिवसभर क्रिकेट खेळणारी मुलं तर फारच आवडतात. म्हणून ना तुम्ही दररोज येऊन माझ्या घरासमोर क्रिकेट खेळा. जितका आवाज करायचा, गोंधळ करायचा करा, मला आवडतं ते. आणि एवढंच नाही, तुमच्या प्रत्येकाला मी दररोज 100 रुपये देणे क्रिकेट खेळण्यासाठी. मुलं म्हणाली, अरे वा, क्रिकेटचा क्रिकेट, गोंधळचा गोंधळ, मजाची मजा आणि पैसे पण. येऊन रोज क्रिकेट खेळायला लागले. 100 रुपये रोज त्यांना यायला लागले. ते 2 आठवड्यांनंतर
बोलवलं त्यांनी सगळ्या मुलांना. त्या मुलाने ना पैसे या महिन्याचे पाठवले नाहीयेत, म्हणून 100 आत्ता देऊ नाही शकत तुम्हाला, तर 50 देतो आणि शिल्लक जे आहेत ना पैसे आले की तुम्हाला शिल्लक सगळे क्लिअर करेन तुमचे. मग 50च दिले. तर असं 2 आठवडे गेले. पुन्हा बोलवलं. म्हणलं ना आता काय पैसे अजूनही आले नाहीत आणि आता घरचा सगळा खर्च आहे मला, आता काय पैसे देणं आत्ता जरा अवघड आहे. पैसे आल्या सगळे पैसे दिले, पण आजपासून काय पैसे देऊ. मुलं म्हणाले, हे आम्ही नाही खेळत क्रिकेट, जा तुम्ही पैसे नाही देत, आम्ही नाही खेळणार क्रिकेट. सगळी मुलं गेली. दुसऱ्या दिवसापासून शांती. काका रॉक्स, मुलं शॉक. एक सांगू का, त्यांना हेच लक्षात आलं नाही की ते क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात का केली होती. खेळण्यासाठी, पैशांसाठी नव्हे. पैसे महत्वाचे होते, पण जेव्हा खेळ विसरले गेलं सगळं तिथेच. हो, म्हणूनच खेळ विसरू नका. तो तुमचा एक्स आहे. जिथे बोलता येईल तिथे बोला. जिथे शक्य आहे तिथे आवाज उठवा. जिथे तुमच्या जॉबवर प्रश्न उठणार नाही तिथे बोला. जितकं शक्य असेल यथाशक्ती तितकं तरी करा ना. तो आहे आपला एक्स, आपला वैभव सूर्यवंशी. कसा वाटला वैभव? सूर्यवंशी जोरदार टाळ्या पाहिजे तो. असं काय एवढं घालू काय? वैभव सूर्यवंशी काय झालाय? वैभव सूर्यवंशीला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं कोणीतरी की इतने बड़े बड़े बॉलर आपके सामने आ रहे वैभव. कुठले बॉलर ते? वेटरन बॉलर सगळे तुझं बॉलिंग करतायत आणि तू एक एक नॉनस्टॉप छक्के चौके. कैसा है वैभव? वैभव म्हणाला, मैं बॉलर को नहीं खेलता, मैं बॉल को खेलता हूं. बॉलर दिसला की ती भीती वाटणारच. बॉल दिसला छक्के चौके. कधी कधी त्या बॉलर्स कडे लक्ष देऊ नका. जितकं बॉलर्स कडे लक्ष द्याल तितकी भीती वाटेल, तितकं धोका वाटेल. कधी कधी बॉल खेळा, सत्य खेळा, बोला सत्य. कारण देशाला सत्याची गरज आहे, तुमच्या पूर्वग्रहाची नाही. तुमच्या पूर्वग्रहाची नाही. आणि म्हणूनच आपल्या स्ट्रेस मध्ये ना पायावर लक्ष देण्याऐवजी एक्सवर लक्ष द्या आणि जितकं होऊ शकेल तितकं करा. लक्षात ठेवा, टीव्ही चॅनल्सच्या बातम्यांच्या मागे, वर्तमानपत्राच्या लेखांच्या मागे, सगळं पत्रकारिता आणि रिपोर्टर्सच्या मागे एक माणूस आहे. तो माणूस ज्याच्या भावना आहेत, तो माणूस ज्याचा एक परिवार आहे, तो माणूस ज्याचे लोन आहेत, तो माणूस ज्याचे EMI आहेत, तो माणूस ज्याची मुलं आहेत, तो माणूस ज्याचे भावनात्मक गरजा आहेत, तो माणूस ज्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, तो माणूस ज्याला भीती वाटते. एक माणूस आहे, तिथे कॅमेरा समोर असला की असं गरजून बोलतो आपण, नाही का? लिहिताना जगप्रसिद्ध वक्त्याने स्वतःच्या चुकीने घेतली स्वतःची विकेट. लिहितो असं जोरदार, पण त्या वाक्यामागची जी भीती आहे ती दिसते. ज्यांना दिसते त्यांना दिसते. म्हणून मदत घ्यायला घाबरू नका. एक दुसऱ्यांना मदत करायला पुढे या. का? कारण एक दुसऱ्याशिवाय आपण काही नाही. आणि त्याच्यासाठी आहे हा मराठी पत्रकार संघ. एक फार फार आभार. पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाचे आभार. आपण सगळ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना माझे मनापासून आभार. तुमचं असंच चांगलं काम चालू ठेवा. पायवर लक्ष देऊ नका. एक्सवर जितकं होऊ शकेल तितकं लक्ष द्या. आयुष्य सुरळीत तर चालणार नाही, कोणाचंच चालत नाही. जितकं शक्य आहे तितकं सुरळीत चालेल.